WH क्वेश्चन्स, ज्या प्रश्नाची सुरुवात WH या प्रश्नांच्या शब्दाने होते त्याला WH क्वेश्चन म्हणतात. या प्रकारच्या वाक्यांची रचना प्रथमतः WH वर्ड, त्यानंतर नाम, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, कर्ता, त्यानंतर मुख्य क्रियापद आणि वाक्याचा राहिलेला भाग आणि शेवटी प्रश्नचिन्ह अशा प्रकारची असते. WH प्रश्नांची सुरुवात WH चे शब्द म्हणजेच व्हॉट, वेन, वेअर, वाय, हाऊ, हू, हुम, हुज, विच, हाऊ मेनी, हाऊ मच यापैकी एका शब्दाने होते. SSC बोर्ड किंवा इतर परीक्षांमध्ये अनेक वेळा असा प्रश्न आलेला असतो. यामध्ये आपल्याला दिलेल्या विधानार्थी वाक्यापासून WH प्रकारचा प्रश्न बनवायचा असतो. त्यासाठी पुढे दिलेले उदाहरण पाहूया. मीना इज ॲन LIC ऑफिसर, मार्च 2023. या वाक्यात ॲन LIC ऑफिसर या शब्दांना अंडरलाईन केलेली आहे व खाली सूचना दिलेली आहे. फ्रेम अ WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन पार्ट ॲज ॲन आन्सर. WH प्रकारचा असा प्रश्न बनवा की ज्याचे उत्तर अंडरलाईन केलेला भाग त्याचे उत्तर असले पाहिजे. मीना इज ॲन LIC ऑफिसर म्हणजे मीना LIC ऑफिसर आहे. ॲन LIC ऑफिसरला अंडरलाईन आहे. सूचनेनुसार असा प्रश्न बनवायचा आहे की ज्याचे उत्तर LIC ऑफिसर असले पाहिजे. म्हणजेच प्रश्न बनवताना अंडरलाईन केलेला भाग सोडून राहिलेल्या शब्दांपासून प्रश्न बनवावा लागेल. तो प्रश्न असेल मीना काय आहे, याचे उत्तर असेल ॲन LIC ऑफिसर. काय साठी WH चा व्हॉट हा शब्द घ्यावा लागेल, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल. व्हॉट नंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद येईल व शेवटी मीना हा शब्द येईल व त्यानंतर प्रश्नचिन्ह द्यावे लागेल. अशा प्रकारे व्हॉट इज मीना क्वेश्चन मार्क हा प्रश्न तयार होईल. WH क्वेश्चन बनवण्याचे नियम. पहिला, दिलेल्या वाक्यातील अंडरलाईन केलेला भाग सोडून शिल्लक राहिलेल्या शब्दांपासून WH क्वेश्चन बनवावा. दुसरा, प्रश्न विचारण्यासाठी सुरुवातीला योग्य तो WH वर्ड वापरावा. तिसरा, त्यानंतर दिलेल्या वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. चौथा, त्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर काळानुसार डू, डज, डीड पैकी योग्य ते सहाय्यकारी क्रियापद घ्यावे. पाचवा, त्यानंतर कर्ता लिहून असेल तर मुख्य क्रियापद लिहावे. सहावा, शेवटी प्रश्नचिन्ह द्यावे. हे समजण्यासाठी आपण अजून काही उदाहरणे पाहूयात. व्हॉट म्हणजे काय? रायटर्स फादर वॉज मेडिकल प्रोफेशनल. लेखकाचे वडील मेडिकल प्रोफेशनल होते आणि मेडिकल प्रोफेशनल ला अंडरलाईन केलेली आहे. याचा अर्थ बनणाऱ्या प्रश्नाचे उत्तर मेडिकल प्रोफेशनल असले पाहिजे. म्हणजेच प्रश्न होईल लेखकाचे वडील काय होते. काय साठी व्हॉट घ्यावा लागेल आणि आपल्याला प्रश्न बनवण्यासाठी राहिलेल्या शब्दांचा वापर करायचा आहे. शिल्लक शब्द आहेत रायटर्स फादर वॉज. व्हॉट नंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येईल, त्यानंतर राहिलेले शब्द म्हणजेच रायटर्स फादर येतील. अशा प्रकारे व्हॉट वॉज रायटर्स फादर क्वेश्चन मार्क असे वाक्य बनेल. वेन किंवा वाक्याच्या अंडरलाईन केलेल्या भागात वेळ, काळ, तारीख यांचा उल्लेख असेल तेव्हा वेन हा प्रश्नवाचक शब्द वापरावा लागेल. द कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट वॉज हेल्ड इन 1972. या वाक्यात वर्षाचा उल्लेख आहे म्हणून वेन हा शब्द घ्यावा लागेल. त्यानंतर वाक्यातील वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येईल. अशा प्रकारे वेन वॉज द कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट हेल्ड क्वेश्चन मार्क असे वाक्य बनेल. वेअर कोठे. अंडरलाईन केलेला भाग हे ठिकाण असेल तर वेअर कोठे हा शब्द वापरतात. ही वॉज नियर द सी नाव. या वाक्यात अंडरलाईन केलेला शब्द हे ठिकाण आहे म्हणून त्यासाठी वेअर घेऊन त्यानंतर वॉज हे सहाय्यकारी क्रियापद येईल व राहिलेले शब्द ही नाव येतील व शेवटी प्रश्नचिन्ह येईल. अशा प्रकारे वेअर वॉज ही नाव क्वेश्चन मार्क हे प्रश्नार्थक वाक्य तयार होईल. हू कोण. अंडरलाईन केलेला भाग व्यक्तीचे नाव असेल तर हू ने वाक्याची सुरुवात करतात. द ब्लॅकस्मिथ वॉज देअर विथ हिज अप्रेंटिस. यात द ब्लॅकस्मिथ लोहार याला अंडरलाईन केलेली आहे म्हणून हू
सुरुवातीला घेऊन वॉज हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल व राहिलेले वाक्य त्यानंतर अशा प्रकारे हू वॉज देअर विथ हिज अप्रेंटिस क्वेश्चन मार्क हे वाक्य तयार होईल. वाय का जर अंडरलाईन केलेला भाग हे त्या वाक्यातील घटनेचे कारण असेल तर वाय ने वाक्याची सुरुवात करतात. गोविंद इज अनहॅपी बिकॉज ही हॅज लॉस्ट हिज चान्स. या वाक्यात गोविंद दुःखी आहे कारण त्याने संधी गमावली आहे. म्हणून गोविंद का दुःखी आहे असा प्रश्न बनेल आणि तो प्रश्न असेल वाय इज गोविंद अनहॅपी आणि शेवटी क्वेश्चन मार्क. जेव्हा वाक्यात सहाय्यकारी क्रियापद आलेले नसते तेव्हा काळानुसार WH शब्दानंतर डू डज डीड यांचा सहाय्यकारी क्रियापद म्हणून वापर केला जातो. कलाम रोट सेव्हरल बुक्स या वाक्यापासून कलाम यांनी काय लिहिले असा प्रश्न बनेल. व्हॉट हा WH चा शब्द घेतल्यानंतर वाक्यातील सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे असते. या वाक्यात रोट हे राईट या क्रियापदाचे दुसरे रूप आहे. म्हणून या सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यासाठी डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यावे लागेल व व्हॉट नंतर डीड घेतल्यामुळे त्याच्यानंतर कलाम लिहून रोट न लिहिता रोटचे पहिले रूप राईट हे लिहावे लागेल. अशा प्रकारे व्हॉट डीड कलाम राईट क्वेश्चन मार्क हे वाक्य तयार होईल. ऑल ट्रेन स्टॉप ॲट पालघर या वाक्यात ॲट पालघर हे ठिकाण दिलेले आहे. म्हणून वेअर शब्दाने प्रश्नाची सुरुवात होईल. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे असते परंतु या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही. येथे स्टॉप या मुख्य क्रियापदाचे पहिले रूप आले आहे. यावरून या वाक्याचा काळ सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. म्हणून येथे डू हे सहाय्यकारी क्रियापद वेअर नंतर वापरावे लागेल व त्यानंतर ऑल ट्रेन स्टॉप हे शब्द येतील. अशा प्रकारे वेअर डू ऑल ट्रेन स्टॉप क्वेश्चन मार्क असे WH क्वेश्चनचे वाक्य तयार होईल. स्वामी हेट्स स्कूल या वाक्यात सुरुवातीला व्हॉट घेतल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेण्यासाठी काळ पाहावा लागेल. हेट्स म्हणजे हेट या मूळ क्रियापदाच्या रूपाला यस हा प्रत्यय आलेला आहे. म्हणून डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरावे लागेल. व्हॉट डज स्वामी हेट क्वेश्चन मार्क असे प्रश्नार्थक वाक्य बनेल. डज हे सहाय्यकारी क्रियापद घेतल्यामुळे हेटला परत यस प्रत्यय येणार नाही. म्हणजेच हेट्स हा शब्द येणार नाही तर हेट हा शब्द येईल. हे लक्षात ठेवावे.